रुद्रच्या बाबतीत काव्याचं त्याच्यावर काहीही देणं घेणं नव्हतं. उलट तिचंच त्याच्याकडे ऋण होतं. शेवटी तिच्या आईमुळेच रुद्रच्या आईचा मृत्यू झाला होता आणि तरीही तो तिच्याशी इतक्या प्रेमानं, इतक्या काळजीपूर्वक वागत होता. काव्य अगदी शांतपणे कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेली. तिचा हा शांत स्वभाव पाहून सानिया थोडी गोंधळली. काव्याला खरंच फरक पडत नाही का? जर रुद्रच्या मनात दुसऱ्या कोणासाठी भावना असतील तरी? रुद्र जास्त दिवस रुग्णालयात राहिला नाही. डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घ्यायला सांगितलं होतं, म्हणून तो थेट हवेलीवर परतला. काव्याने त्याची सगळी काळजी स्वतःवर घेतली होती. त्याच्यासाठी औषधी, काढे बनवणं, पौष्टिक जेवण तयार करणं. बहुतेक तिच्या या फूड थेरपीचा परिणाम होता, कारण रुद्र आता शांत झोप घेऊ लागला होता. वेळेवर झोपणं, रात्री मजेत न जागणं. पण त्याने तिला नर्सरीमधून खेचून घेतलं आणि जरी तो अजून जास्त हालचाल करू शकत नव्हता, तरी त्याला तिच्यासोबत बिलगुनच झोपायचं होतं. रुद्रची अशी देखभाल करताना काव्याने ठरवलं होतं की हे काही दिवस ती ऑफिसला जाणार नाही. एकदा ती त्याच्यासाठी कॉफी घ्यायला गेली आणि तो चोरून स्टडी रूममध्ये गेला, लॅपटॉप उघडून काम बघायला. काव्या संतापून आत शिरली. रुद्र, हे काय चाललंय? कोणी सांगितलं तुला स्टडी रूममध्ये जायला? माधव तिथेच होता आणि काव्याने मालकाचा झापल्याचं पाहून तो दचकला. पण रुद्रने फक्त भुवया उंचवल्या. काही न बोलता डोकाकडे इशारा करत म्हणाला, आता मी बरा आहे. अजून नाही. काव्याने त्याला हाताने ओढून बाहेर काढलं आणि माधव अवाक होऊन त्यांना जाताना पाहत राहिला. त्याची मालकीण आता खरंच मोठी झाली होती. मालकावरच राग काढायला लागली होती. हॉलमध्ये रुद्रने उसासा टाकला. कामावर न गेलं तर आयुष्य किती कंटाळवाणं असतं, कल्पनाही नव्हती. काव्या थोडी हसून म्हणाली, तर मग मी तुला बाहेर फिरायला नेते का? कुठे? जिथे सामान्य लोक जातात तिथे आपणही जाऊ. रुद्रला उत्सुकता वाटली. ठीक आहे, सांग कुठे जायचं? काव्याने पटकन मोबाईलवर शोध घेतला. जोडपी बाहेर फिरायला गेल्यावर काय करतात? उत्तर आली, शॉपिंग, मिल्क टी पिणं, कॉफी शॉपला जाणं आणि चित्रपट बघणं. तिला वाटलं चित्रपट हाच सर्वात योग्य पर्याय आहे. ती संकोचून म्हणाली, सिनेमाला जाऊया का? रुद्रने भुवया उंचवल्या. आपल्याकडे होम थिएटर आहे. काव्या गप्प बसली. अर्थातच तिला माहीत होतं त्याचं होम थिएटर तर छोट्या सिनेमागृहासारखंच होतं, 5D सह. पण म्हणतात ना, कपल्स अशी कामं एकत्र करतात. नाहीतर तुला काय करायचंय? कपल्स? रुद्रने तिच्याकडे थोडं नाराजपणे पाहिलं, पण शेवटी मान डोलावली. ठीक आहे, जाऊ. ती अजून प्रतिक्रिया द्यायच्या आधीच त्याने तिला हाताने खेचून बाहेर नेलं. दोघं पटकन सिनेमागृहात पोहोचले. काव्या तिकीट आणि स्नॅक्स घेण्यासाठी गेली. तिला वाटलं रुद्रकडे कॅश नसेल, म्हणून तिने आधी पैसे दिले. स्नॅक्स कर, ती म्हणाली. तेवढ्यात मागच्या रांगेत उभं असलेलं एक जोडपं कुचकपणे म्हणालं, तो मुलगा बघ, दिसायला देखणा आहे, पण मुलीला पैसे द्यायला लावतो. आपल्यासारखं नाही, मी पैसे देतो, तुला काही खर्च नाही. काव्याला राग आला. ती वळून काही बोलणार होती, पण रुद्रने तिचा हात धरून हसत म्हणाला, म्हणजे रिलेशनशिपमध्ये पगार पत्नीला द्यावा लागतो का? मी तर माझे सगळे पैसे तिला दिलेत. ते ऐकून मागचा मुलगा गप्प बसला, पण त्याची प्रेयसी म्हणाली, बघ, ते पगार देतात आणि तू? मुलाने रुद्रकडे रागानं पाहिलं, पण रुद्र फक्त हसला आणि काव्याचा हात धरून स्नॅक्ससह आत गेला. काव्या मनात हसली. हा खरंच लोकांच्या नसावर बोट ठेवतं, म्हणूनच तर बिझनेस मध्ये इतका हुशार आहे. दोघं बसल्यावर काव्या म्हणाली, तू तर पगार दिलासच नाही. रुद्र तिच्याकडे वळला आणि अचानक तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले. काव्याच्या डोक्यात स्फोट झाला. बराच वेळानंतर तो मागे सरकला आणि हलक्या स्वरात म्हणाला, मला खुश करायचं असेल तर नीट कर, मी तुला हवं ते सगळं देईन. काव्या गप्प बसली. कुणी दुसरा पुरुष असता तर हे फक्त खोटं आश्वासन वाटलं असतं. चित्रपट सुरू झाला आणि ती शांत बसली, पण अर्ध्यावर तिला अभिजितचा फोन आला. तिने थोडा विचार केला आणि कॉल कट केला. तो पुन्हा फोन करू लागला तर रुद्रने कुजबुजून सांगितलं, गरजेचं असेल तर बाहेर जाऊन घे. काव्याने त्रासिक होऊन फोन बंद केला. देशमुख कुटुंब तिला आता का संपर्क करते? आईबद्दल तिला अजिबात बोलायचं नव्हतं, विशेषतः जेव्हा ती रुद्रसोबत वेळ घालवत होती. रुद्र तिच्याकडे पाहत होता. चित्रपटही त्याला बोर वाटत होता, म्हणून काव्याने थेट त्याला तिथून बाहेर ओढलं. तुझा फोन अजून बंद आहे, तो म्हणाला. काव्याने थोडा विलंब केला, पण त्याच्या नजरेखाली तिने फोन ऑन केला. तेवढ्यात अभिजितचे मेसेज स्क्रीनवर चमकले. काव्या, आत्यांनी मला सगळं सांगितलं आहे. मला तुझी आत्ता भेट घ्यायची आहे. काव्याने पटकन फोन खिशात ठेवला. रुद्र काही बोलला नाही आणि दोघं पुढे निघाले. हवेलीच्या प्रवेशद्वाराशी रुद्र म्हणाला, देशमुख कुटुंबाच्या प्रोजेक्टचं रिझल्ट अजून जाहीर झालं नाही. बहुतेक तुला जायला सांगतील.
काव्या थोडी चकित झाली. बहुतेक तुला जायचं आहे का? मी तर गायकवाड कंपनीची कर्मचारी आहे. देशमुख कुटुंबाचा प्रोजेक्ट घेऊ शकते का? गायकवाड कंपनीसोबतचा संयुक्त प्रोजेक्ट म्हणून घेता येईल. तुला वाटतं मी जावं? हो, रुद्र म्हणाला. विकास देशमुख कुटुंबासोबत काम करू इच्छितो. शक्य असेल तर मला वाटतं आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. काव्याचं मन हललं. नाही, जास्त जवळीक नाही तर काही गोष्टी उघड होतील. ती विचारात पडली. तेवढ्यात दिव्याचा फोन आला. काव्या, ती नायरा किती घाणेरडी आहे. अजूनही हॉस्पिटलच्या आसपास भटकते. तिला मारून टाकावं असं वाटतं. काव्या चकित झाली. ती अजून हॉस्पिटलमध्ये जाण्याची हिंमत करते. हा फोन कॉल आल्याबद्दल काव्या मनोमन आनंदी झाली. रुद्रसोबतचं बोलणं तिने टाळलं होतं. ती म्हणाली, मी आधी हॉस्पिटलला जाऊन दिव्याशी बोलते. रुद्रने मान डोलावली. रुग्णालयात पोहोचताच दिव्या संतापलीच. मी इतके बिनधास्त बेशरम लोक आयुष्यात पाहिले नाहीत. ती नायरा स्वतःला शिवायची साखरपुडा झालेली म्हणतेच आणि सतत रुग्णालयात घुटमळते. काव्याने भुवया उंचवल्या. काय म्हणजे शिवायला स्मृतिभ्रंश झालाय म्हणून मुद्दामच त्रास देत असेल? अगदी तसंच. आणि शिवायचा यावर काय प्रतिसाद? तो काय बोलेल त्याला अजून माझी आठवणच नाही. पण बरं झालं निदान नायराशी त्याने तसा मोकळेपणाने संवाद साधलेलाच नाही जसा माझ्याशी केला. आता रोजचं प्रेम प्रदर्शन करून तिला चिडवणार. असं बोलत असतानाच आतून काच फुटल्याचा मोठा आवाज आला. काव्या आणि दिव्या धावत आत गेल्या. हे काय चाललंय? शिवाय पूर्ण भिजलेला नायराकडे चकितपणे पाहत होता. नायरा थोडी गोंधळली. सॉरी, मी मुद्दाम केले नाही. ठीक आहे, आता जा इथून. शिवायचा स्वर थंड होता. शिवाय, तू असं का बोलतोस? मी देशपांडे घराण्याची मुलगी आहे. घरी कधीच काही चूक केलेली नाही. इथेच कदाचित थोडी गडबड झाली असेल. शिवायचा आवाज ठाम झाला. नाही, फक्त तुझ्याकडे बघून मला काहीच वाटत नाही आणि माझ्या मनाला ठाऊक आहे तू माझ्या आवडची मुलगी नाहीस. नायराचे डोळे मोठे झाले. आवडीची नाही? मग कोण आहे? दिव्या. तिच्या अहंकाराला ठेच लागली. त्याचंच मागे वळून पाहिलं तर काव्या आणि दिव्या दोघी आत उभ्या होत्या. नायरा संतापून तिथून निघून गेली. दिव्या मात्र विजयाचा आनंद चेहऱ्यावर घेऊन शिवायचे कपडे बदलायला लागली. वा, छान काम केलंस. आज रात्री तुला खास मेजवानी मिळणार. तू हे असं लपून ऐकतेस का? अगं, लपून कशाला? मी तर उघडपणेच ऐकलं. मी तुझी प्रेयसी आहे. तुला दुसऱ्या मुलीशी काय बोलायचं ते मला माहीत असायला नको का? शिवाय गोंधळला. तू म्हणतेस तू माझी प्रेयसी आहेस, पण मी कधी ते मान्य केलं? दिव्या क्षणभर थबकली. अजून कबुली द्यायची संधी मिळालीच नाही. मग कसं म्हणतेस की तू माझी प्रेयसी आहेस? दिव्या रागाने टेबल आपटते. अगं, मी आठवडाभर तुझी सेवा केली आहे. आता ते फुकट तर नाही ना? गृहीत धर की तू मान्य केलंस. शिवाय हसावं की रडावं हेच त्याला कळेना. पण नायराच्या तुलनेत ही हुकूमशहा मुलगी त्याला जास्त खरी आणि ओळखीची वाटत होती. काव्याला मात्र तिथे उभं राहून वाटलं ती दिव्याला समजायला आली होती, पण प्रत्यक्षात तिच्यावरच प्रेमाचा पाऊस पाडला जात होता. दिव्या, आणखी काही नसेल तर मी निघते, ती म्हणाली आणि बाहेर पडाली. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी ती पोहोचली. तेवढ्यात एक कार तिच्यासमोर थांबली. नायरा उतरली आणि काव्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाली, मी कधी कल्पनाही केली नव्हती की सानियाला परदेशात पाठवण्यामागे तुझा हात आहे. तुझ्यासारख्या कमी दर्जाच्या स्त्रिया पुरुष मिळवण्यासाठी काहीही करतील. तू आणि दिव्या यात काही फरक नाही. काव्याने भुवया उंचवल्या. सानियाचं जे झालं ते तिच्या कर्मामुळे, त्यात माझा हात नाही. तुझ्यामुळेच ती वेडी झाली. किती निरागसपणा दाखवतेस पाखंडी. मी. नायरा मागून अभिजितचा आवाज आला. नायराने चेहरा बदलून हसत विचारलं, दादा, तुम्ही आलात? अभिजितने काव्याकडे पाहिलं आणि थेट तिच्याकडे चालत गेला. नायरा, तू आधी घरी जा, मला काव्याशी बोलायचं आहे. काव्या. नायराच्या डोळ्यात नाराजी चमकली, पण ती तिथून निघून गेली. अभिजितने काव्याकडे पाहून हसत म्हटलं, मला अजूनही विश्वास बसत नाही की तू माझी बहीण आहेस. मी खरंच आनंदी आहे. काव्याचा चेहरा उतरला. असं वेडंवाकडं बोलू नकोस. मी तुझी बहीण नाही. अभिजित शांत होता. माहिती आहे तुला स्वीकारायला अवघड जाते, पण पहिल्याच भेटीत मला कळलं होतं तू खास आहेस. काव्याने ठाम आवाजात म्हटलं, थांब, हे तुझ्या मनातच ठेव. मला देशमुख कुटुंबात जायचं नाही. का? अभिजित आश्चर्यचकित झाला. काव्याने नजर खाली केली. कारण नाही, मी आता जशी आहे तशीच राहायचं आहे. फक्त काव्या, दुसरे कोणी नाही. अभिजितने दीर्घ श्वास घेतला. तुला देशमुख कुटुंबाच्या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळाले. आत्याला वाटतं की हा प्रोजेक्ट तूच सांभाळावा. मीही सहमत आहे. काव्याने विचार केला आणि नकार दिला. नाही, मी हा प्रोजेक्ट करू शकत नाही.
का? माझी कारणं आहेत. फक्त तुम्ही आणि देशमुख कुटुंब माझ्यापासून दूर राहा. माझा निर्णय मान्य करा. इतकं बोलून ती वळली आणि निघून गेली. रस्त्यावर चालताना तिच्या मनात फक्त एकच विचार होता. जर देशमुख कुटुंबाने गुपित उघड केलं तर, ऋतुराजला जर सत्य कळलं तर. तिने ठरवलं, वाईटात वाईट प्रसंगासाठी तयारी करायला हवी. घरात परत जाण्याऐवजी ती थेट बँकेत गेली. आपले सगळे पैसे व्यवस्थित केले. मग दिव्याला फोन लावला. दिव्या, तुला परदेशातील एखादी चांगली रिअल इस्टेट कंपनी माहीत आहे का? मला ते घर घ्यायचं आहे. काव्याच्या मनात फक्त